नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मुख्यमंत्र्यांचा यू-टर्न. कोल्हापूर हद्दवाढीचा चेंडू महायुती आमदारांच्या कोर्टात. कोल्हापूर शहराच्या रखडलेल्या हद्दवाढीचा प्रस्ताव घेऊन या 10 मिनिटात मंजुरी देतो असे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या बहुचर्चित हद्दवाढीच्या निर्णयाचा चेंडू थेट येथील लोकप्रतिनिधींच्या कोर्टातच टाकला असल्याचे स्पष्टपणे जाहीर करत यू-टर्न घेतल्याचे आज दिसून आले. कोल्हापूरकरांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे आता जर आम्ही कोल्हापूरकरांचे काम केले नाही तर आमच्यासारखे करंटे कोणीच नाही असं सांगत कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे. त्यासाठी हद्दवाढी बाहेरील लोकांच्या 100% अडचणी सोडवण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. हद्दवाढीसाठी भाजप आमदार अमल महाडिक आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रदीप नरके यांनी सहकार्य करण्याचं जाहीर आवाहन उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीचा चेंडू थेट महायुती आमदार आणि खासदारांच्या कोर्टात टाकत असल्याचे जाहीर करत यातून आपले हात झटकले. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि ऐतिहासिक शासकीय रुग्णालय असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथील विविध नूतनीकरण व आधुनिकीकरण, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक स्थळांतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह नूतनीकरण, छत्रपती ताराणी पोलीस गृहसंकुल इमारत आणि तसेच ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्निर्माण आदींचे लोकार्पण आणि उद्घाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोल्हापुरात खंडपीठ आले असून त्यासाठी शेंडा पार्क येथे 75 एकर जागा देत आहोत. खंडपीठामुळे या शहरामध्ये रोज 20 ते 25 हजार लोकांची ये-जा होणार आहे. त्यामुळे या शहराला अधिक सुनियोजित करावे लागणार आहे. IT पार्क कनेक्शन सेंटर ही येत आहे. हॉकी स्टेडियमसाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून निधी दिला आहे. शिवाय कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी BCCI बरोबर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.